यावल तालुक्यातील मोहराळा गावात कथित अवैध दारूविक्रीविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशन आक्रमक झाले आहे। या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। निवेदनानुसार मोहराळा गावात विविध ठिकाणी कथितपणे अवैध दारूची विक्री सुरू असून त्यामुळे युवक व्यसनाधीन होत आहेत। अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक संकट ओढवत आहे आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा करत विशेष पथक नेमून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि या व्यवसायाला पाठबळ देणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास उपोषण, मोर्चा आणि व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने देण्यात आला आहे। या निवेदनावर गौरव सोनवणे, सतीश अडकमोल, विनोद अडकमोल, गोविंदा सोनवणे, सचिन वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या प्रकरणी पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एकता न्यूजला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।